काही दिवसापूर्वी मालेगावला 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. अजून लोकांचा राग शांतही झाला नव्हता आणि तेव्हाच बीडमध्ये पुन्हा एक नराधमी घटना घडली. 5.5 वर्षाची चिमुकडी, तिच्यावर नात्यातल्याच एका मुलगा नराधम बनला, अत्याचार केला आणि 4 दिवस कोणालाही सांगू देखील दिला नाही. मुलीला हॉस्पिटलमध्ये नेऊ दिलं नाही. फक्त एकच कारण, ते म्हणजे बदनामी. बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी हे प्रकरण तिथल्या तिथंच दाबायचा प्रयत्न केला. इथे गुन्हा करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत होता. गावात बैठका झाल्या, आईवर दबाव आणला. गुन्हा दाखल करू नको, गावात नाव खराब होईल. ती चिमुकली रडत होती, रक्तस्राव होत होता. तिचं नाव, तिचं आयुष्य, तिचं शरीर. 4 दिवस वेदना सहन केल्यानंतर आईला धैर्य आलं. ती मुलीला घेऊन बीडच्या हॉस्पिटलमध्ये गेली. आता ती अतिदक्षता विभागात आहे. तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ही घटना पीडितेशी नात्यातील मुलानेच अत्याचार केला अशी माहिती समोर येत आहे. गावकऱ्यांनी आईवर दबाव आणला. 4 दिवस विलंब लावला, जो स्वतः गुन्हा आहे. आपण कधी बदलणार? नातं, गाव, बदनामी या शब्दावर मुलीचा आयुष्याचा बळी का द्यायचा? या प्रकरणामध्ये गावकऱ्यांनीच त्या गुन्हेगाराला लपवण्याचं काम केलं. आईवर दबावाने तक्रार करू नको, बदनामी होईल त्या भीतीने आई देखील 4-5 दिवस गप्प बसली. तर 4 दिवसानंतर तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं. गावातली लोक म्हणतात, घराची बाब आहे, पब्लिक होऊ नये. पण त्यांना कोण सांगणार हा गुन्हा आहे. महाराष्ट्राची मुलगी आहे. ही फक्त एक गावाची बाब नाही, ही महाराष्ट्राचा अपमान आहे. आज ही मुलगी जीवाशी झुंजते आणि तिच्या आईचे अश्रू आपल्या प्रत्येकाच्या विवेकाला प्रश्न विचारतात. बदनामीपेक्षा मुलीचा जीव महत्त्वाचा. समाजाने अजून किती वेळा शिकायचं? काही गोष्टी समजल्यानंतर तोंडावर बोलायला हवं. लपवू नका, आवाज उठवा. असल्या गुन्हेगारांना संरक्षण नाही, सरळ तुरुंग आहे. त्यामुळे शिरूर कासार पोलिसांवर देखील या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केलं आहे. तसंच नातेवाईकांकडून आणि गावकऱ्यांकडून गुन्हा न दाखल होण्यासाठी दबाव होत होता. पण मुलीची आई मॅनेज झाली नाही. आईने गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. मात्र 90% प्रकरणात दबाव टाकून पोलीस स्टेशनपर्यंत येऊ दिलं जात नसल्याचंही कांबळे यांनी सांगितलं आहे. तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.